अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामला पाहत असाल तर AGR विठ्ठल दुधाटे सर्च करा यूट्यूबला आणि त्या ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करा. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबलाच पाहत असाल आणि नवीन असाल तर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला क्रॉप सायन्सचे स्पेशल क्लासेस करायचे असतील तर तुम्ही दुधाटे अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा, त्याची डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे खाली. आणि तिसरी गोष्ट, आपलं टेलिग्राम चॅनल क्रॉप सायन्स विथ विठ्ठल सर सर्च करा, त्या ठिकाणी जॉईन व्हा. त्या ठिकाणी आपण तुम्हाला सर्व प्रकारचे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करू. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विठ्ठल दुधाटे, फाउंडर ऑफ दुधाटे अकॅडमी, आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये पॅडी या क्रॉपविषयी आपण सविस्तर डिटेलमध्ये माहिती पाहिली होती. तर आज त्याच पॅडी क्रॉपचा आपण सेकंड पार्ट पाहणार आहोत. तर ठीक आहे, सुरू करू मग. तर या पिकासाठी व्हरायटी कशा प्रकारच्या लागतात? द पॉप्युलर व्हरायटीज आर इंद्रायणी, बासमती, IR8, IR20, IR22, IR36, HRI 120, सह्याद्री, साकोली 6, पुसा बासमती, आंबेमोहर 157, आंबेमोहर 159, कृष्णा, रत्ना, साबरमती, कर्जत 7, फुले, समृद्धी, इंद्रायणी, भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत. तर त्या ठिकाणी आपण पेपरमध्ये मोजक्या 4 ते 5 व्हरायटी लिहायच्या. ठीक आहे. नेक्स्ट, आता या पिकासाठी मॅन्युअर आणि फर्टिलायझर कसं द्यायचं? तर मॅन्युअर ॲड करताना काय करायचं, FIM जे आहे ते 12.5 टन्स पर हेक्टर ॲड करायचं. त्यानंतर आपण काय करायचं, त्याला जे आपण फर्टिलायझर डोस देणार आहोत, तो जो फर्टिलायझर डोस आहे तो लोकल आणि हाय यील्डिंग व्हरायटी या 2 व्हरायटीवर डिपेंड करणार आहे. तर लोकल व्हरायटीसाठी आहे 25 to 50 kg नायट्रोजन, 25 to 50 kg फॉस्फरस, त्यानंतर 25 kg पर हेक्टर पोटॅशियम आपण ॲड करायचं. आणि जर हाय यील्डिंग व्हरायटी असतील तर आपण काय करायचं, 150-25 kg NPK पर हेक्टर. त्यानंतर आपण काय करायचं, सुरुवातीला P&Kचा जो डोस आहे तो संपूर्ण देऊन टाकायचा. आणि त्यानंतर नायट्रोजन इज गिवन इन 2 स्प्लिट, 2 स्प्लिटमध्ये आपण नायट्रोजन द्यायचं. त्यामध्ये फर्स्ट वन इज अबाउट 3/4 अमाऊंट इज अप्लाइड ॲज बेसल डोस, आणि रिमेनिंग जे आहे ते 1/4 जे आहे राहिलेलं आहे ते आपण काय करायचं, इंटरनोड इलॉगेशनला नायट्रोजन आपण काय करायचं, सप्लाय करायचं. ठीक आहे. इरिगेशन, तर या पिकासाठी पाणी कसं द्यायचं? वॉटर रिक्वायरमेंट तर लागणारच आहे ना या पिकासाठी, आणि हे पीक जास्तीत जास्त पाण्यामध्ये ते येतं. द पॅडी इज सेमी ॲक्वॅटिक प्लांट अँड रिक्वायर मोर वॉटर दॅन अदर क्रॉप्स. बाकीच्या पिकापेक्षा जास्त पाणी या पिकाला लागतं. अ लोलँड पॅडी क्रॉप रिक्वायर्स मोर वॉटर दॅन अपलँड क्रॉप्स. जे लोलँड जे क्रॉप आहेत, पॅडी क्रॉप जे आहे त्या ठिकाणी जास्त पाणी लागणार आहे बाकीच्या लँडपेक्षा. ॲज लँड सबमर्ज्ड इन द फॉलोड फॉर दॅम. द ॲव्हरेज वॉटर रिक्वायरमेंट ऑफ राईस इज 1240 मिलीमीटर, एवढं पाणी त्याला लागतं. द पिरियड फ्रॉम प्रिमोर्डिया इनिशिएशन टू द हेडिंग इज मोस्ट सेन्सिटिव्ह टू वॉटर रिक्वायरमेंट. हेडिंगची जी स्टेज आहे त्या ठिकाणी त्याला जास्तीत जास्त पाणी लागतं. त्यानंतर इंटरकल्टिवेशन, अंतरमशागत कशी करायची? द प्रॉब्लेम ऑफ वीड इज क्रिटिकल इन डायरेक्ट सीडेड क्रॉप्स फ्रॉम 15 to 30 days and in transplanted rice from 30 to 45 days. The crop should be intercultured by using a rice rotary weeder. विडरच्या सहाय्याने आपण काय करायचो, मध्ये त्या ठिकाणी आपण वीड रिमूव्ह करू शकतो. दिस हेल्प इन विडिंग, स्टायरिंग अँड एरेटिंग द सॉईल. त्यामुळे काय होतं, माती भुसभुशीतसुद्धा होते आणि प्रॉपर एरिएशन होतं त्या ठिकाणी जमिनीमध्ये. इंटरकल्चरिंग शुड बी रिपीटेड 3 to 4 times
ॲट अन इंटरवल ऑफ 15 days. हे काय करायचं आपण 3 ते 4 वेळा काय करायचं रिपीट करायचं. किती 15 दिवसाच्या अंतरानं. द रेकमेंडेड हर्बिसाइड आर ॲल्मेक्स, बेन्सल्फरॉन, ओरायझॅलिन. ह्या 3 आपण हर्बिसाइड त्यामध्ये वापर करू शकतो. नेक्स्ट इंटरक्रॉपिंग. तर पॅडी कॅन बी इंटरक्रॉप्ड विथ सिसॅमम, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, ग्राउंडनट या पिकासोबत आपण इंटरक्रॉप करू शकतो. म्हणजे त्याच्यासोबत आपण त्याची लागवड करू शकतो. आणि क्रॉप रोटेशन. इंट्रॅक्ट्स possessing irrigation facilities, राईस इज फॉलोड बाय कॅश क्रॉप. क्रॅश क्रॉपनं आपण त्याचं क्रॉप रोटेशन करू शकतो. म्हणजे यावर्षी एक पीक घ्यायचं, त्यानंतर दुसऱ्या वर्षी दुसरं पीक घ्यायचं, असं आपण करत राहतो. तर आपण काय करू शकतो, शुगर केन, पोटॅटो, व्हीट ऑर फल्स लाईक ग्राम, पी, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम हे पिकं घेतल्यानंतर आपण राईसचं त्याच्यासोबत क्रॉप रोटेशन करू शकतो. नेक्स्ट प्लांट प्रोटेक्शन, सर्वात महत्त्वाचं पार्ट. त्यामध्ये पेस्ट, येल्लो स्टेम बोरर. आता हे येल्लो स्टेम बोरर काय करतो, नेचर ऑफ डॅमेज. लार्वा बोर इन टू द स्टेम टू फीड अँड कट द सेंट्रल शूट ॲट द बेस काउजिंग डेड हर्ट्स. काय करतं, तर हे काय करतं, बोर करतं. कुठं करतं, स्टेमवर फीड करतं आणि त्या ठिकाणी काय करतं, कट करतं, सेंट्रल शूट कट करतं, त्या ठिकाणी कट करतं. आणि ते कट केल्यानंतर काय होतं की त्या ठिकाणी डेड हर्ट्स तयार होतात, गाठी तयार होतात. आणि त्याला जर कंट्रोल करायचं असेल तर कसं कंट्रोल करू शकतो आपण, कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ डेड हर्ट्स अँड यूज ऑफ रेजिस्टंट व्हरायटी. ज्या रेजिस्टंट व्हरायटी आहेत त्या आपण वापरू शकतो. आर रेकमेंडेड फॉर द कंट्रोल ऑफ स्टेम बोरर. ठीक आहे. नेक्स्ट स्वार्मिंग कॅटरपिलर. तरी स्वार्मिंग कॅटरपिलर कसे असते ते पाहून घ्या तुम्ही एकदा, इमेजमध्ये दिलेलं आहे. तर त्याचं नेचर ऑफ डॅमेज कसं आहे, कॅटरपिलर अपियर्स इन बिग ग्रुप अँड दे इट यंगर प्लांट. ते काय करतं, जे यंगर प्लांट असतात, जे नेमकेच उगवलेले जे असतात ना सुरुवातीचे, त्या ठिकाणी अटॅक करतं. तर त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण काय करायचं, डिस्ट्रक्शन ऑफ स्टबल्स ऑफ प्रिव्हियस क्रॉप. जे पहिले क्रॉप आपण घेतलेले आहेत ऑलरेडी, त्याचे जे स्टबल्स राहते, दसकट वगैरे, ते आपण काढून टाकायचे. अँड यूज 3% कार्बोफ्युरॉन और 5% क्विनॉल्फॉस ॲट द रेट 15 kg पर हेक्टर इज इफेक्टिवली. नेक्स्ट राईस बग. तर या राईस बगचं नेचर ऑफ डॅमेज कसं आहे, इट सक द ज्यूस फ्रॉम द डेव्हलपिंग ग्रेन्स ड्युरिंग मिल्क स्टेज. मिल्क स्टेजला काय करतं की त्या पिकामध्ये म्हणजे त्या प्लांटमध्ये जो ज्यूस असतो तो सक करतो आणि ते ग्रेन जे असते तर त्यामधलं ड्युरिंग मिल्क स्टेजच्या वेळेस. तर त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण काय करायचं, स्प्रे क्रॉप विथ क्लोरोपायरिफॉस 20 EC इज इफेक्टिवली कंट्रोल मेजर. ठीक आहे. त्यानंतर राईस हिस्पा. आता ह्या राईस हिस्पाचं नेचर ऑफ डॅमेज कसं आहे, बिटल फीड ऑन क्लोरोफिल सेकंड ऑफ लीफ लॅमिला प्रोड्युसिंग व्हाईट स्टिक. व्हाईट रेषा ते तयार करतं त्या ठिकाणी. आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण काय करतो, क्लोरोपायरिफॉस आपण स्प्रे करतो 20 EC किंवा मॅलोथिऑन 50 EC. नेक्स्ट पॉडी गॉल फ्लाय. आता पॅडी गॉल फ्लायचं नेचर ऑफ डॅमेज कसं आहे, मॅगट सेंटर इन द स्टेम अँड अटॅक द बेस ऑफ ग्रोईंग पॉईंट्स अँड प्रोड्युसेस सिल्वरी शूट. हे काय करतं, मॅगट जे आहे ना स्टेममध्ये अटॅक करतं. त्यानंतर काय होतं की ते ग्रोईंग पॉईंट जो असतो ना ते सिल्वर कलरचा तयार होतो. आणि त्यानंतर काय होतं, अफेक्ट टिलर्स डो नॉट प्रोड्यूस एनी पॅनिकल. त्यामुळे काय होतं, पॅनिकलच तयार होत नाही. जर पॅनिकलच तयार नाही झालं तर आपले जे ग्रेन्स आहेत ते तयार नाही होणार. आणि त्याला जर कंट्रोल करण्यासाठी बर्निंग ग्रास अँड वाईल्ड राईस और अप्लाय 10% थिमेट ॲड करू शकतो आपण ग्रॅन्युल फॉर्ममध्ये ॲट द रेट 10 kg पर हेक्टर आफ्टर 10 to
20 days ऑफ ट्रान्सप्लांटिंग आर रिकमेंडेड. ज्यावेळेस आपण ट्रान्सप्लांटिंग करतो त्यानंतर 20 ते ठीक आहे 20 दिवसाच्या नंतर आपण ते करू शकतो अप्लाय. नेक्स्ट आता आपण पेस्ट पाहिले. आपण काय आता पाहू आपण डिसीज. फर्स्ट डिसीज इज पॅडी ब्लास्ट. त्याचे सिम्पटम आहेत स्पिंडल शेप्ड ब्राउन टू रेडिश ब्राउन स्पॉट अपेअर ऑन द लीव्ज. द स्पॉट्स ऑन द स्टेम अँड ग्रेन्स आर डार्कर. त्याचे जे स्टेम्स आहे रेडिश ब्राऊन कलरचं होतं अपिअर ऑन लीव्जवर. त्यानंतर द स्पॉट ऑन स्टेम अँड ग्रेन्स आर डार्कर. डार्क कलरचे स्टेम्स आणि ग्रेन्सवर त्या ठिकाणी सिम्पटम दिसायला लागते आपल्याला, स्पॉट दिसतात. त्यानंतर देर इज अ रुटिंग ऑफ नेक रिझल्टिंग इन ड्रॉपिंग ऑफ इयर्स. त्यानंतर काय होतं की जे इयर्स असतात ते गळून पडायला लागतात. त्याला कंट्रोल करण्यासाठी काय करायचं, ग्रो रेजिस्टंट व्हरायटीज. रेजिस्टंट ग्रो व्हरायटी ग्रो करायची किंवा ट्रीट द सीड विथ पॅरेनॉक्स और क्युपरासेन. ठीक आहे. किंवा स्प्रे द क्रॉप विथ बेनाल्ट ॲट द रेट 150 ग्रॅम पर हेक्टर इन 250 लिटर्स ऑफ वॉटर. 2 to 3 स्प्रे आर रिक्वायर्ड. त्यामध्ये 2 ते 3 स्प्रेइंग महत्त्वाचे आहे. शीथ ब्लाइट. आता आपण पाहू ही शीथ ब्लाइट काय. ग्रीनिश ग्रे अँड ओव्हल स्पॉट अपियर प्रिडॉमिनेंटली ऑन द लिप शीथ. लेटर ऑन दिस स्पॉट आर ग्रेश व्हाईट अँड ब्राऊन मार्जिन. काय होतं की सुरुवातीला ग्रीनिश ग्रे कलरचे स्पॉट येतात, त्यानंतर त्याचा जे कलर आहे तो ग्रेश व्हाईट होतो किंवा ब्राऊन मार्जिन तयार होतं त्यामध्ये. तर याला कंट्रोल करण्यासाठी काय करायचं, ग्रो रेजिस्टंट व्हरायटी ग्रो करायची किंवा ट्रीट द सीड विथ पॅरेनॉक्स. ठीक आहे. किंवा क्युप्रोसन ॲट द रेट 2 kg 2 ग्रॅम पर kg सीड. त्यानंतर फूट रॉट. फूट रॉट किंवा आपण त्याला स्टेम रॉटसुद्धा म्हणतो. तर याचं सिम्पटम काय आहे, स्मॉल इरेग्युलर ब्लॅक स्पॉट अपेअर ऑन द लिपशीथ. जे लिपशीथ आहे त्या ठिकाणी स्मॉल इरेग्युलर ब्लॅक कलरचे स्पॉट दिसायला लागतात आपल्याला. त्यानंतर काय होतं, द अफेक्टेड प्लांट्स रिमेन स्टंटेड. जे अफेक्टेड प्लांट आहेत ते स्टंटेड राहतात. फेल टू टिलर. त्यामुळे काय होतं, टिलरिंगच होत नाही. जर टिलरिंग नाही झालं तर ग्रेन नाही होणार. ग्रेन जर नाही लागले तर आपले यील्ड होणार नाही. रूट बिकम रेडिश ब्राऊन अँड रॉट. ग्रेन्स आर स्ट्रिवल्ड. त्यामुळे काय होतं की रेडिश ब्राऊन कलरचे रूट तयार होतात, त्यामुळं आपलं खूप नुकसान होतं. कंट्रोल मेजर. तर याला कंट्रोल करण्यासाठी काय करायचं, यूज द डिसीज रेजिस्टंट व्हरायटी. ज्या डिसीज रेजिस्टंट व्हरायटी आहेत त्या आपण यूज करायच्या किंवा आपण काय करायचं, ट्रीट द सीड विथ पॅरेनॉक्स किंवा क्युप्रासन ॲट द रेट 2 ग्रॅम पर kg सीड. त्या ठिकाणी आपण ट्रीटमेंट करायची, सीड ट्रीटमेंट. आणि 4th डिसीज आहे बॅक्टेरियल लीफ ब्लाइट. आता याचे सिम्पटम काय आहेत, वॉटर सोक्ड ट्रान्सलुकंट स्ट्रिक्स अपियर ऑन द लीव्ज विच लॅटर ऑन टर्न येल्लो टू व्हाईट इन कलर. द लीव्ज ड्राय अप. सुरुवातीला काय होतं की जे वॉटर सोक्ड ट्रान्सलुटंट स्पॉट आहेत ते लीव्जवर अपियर होतं, त्यानंतर त्याचा कलर येल्लो होतो आणि येल्लो टू व्हाईट होतो आणि त्यानंतर ते जे लीव्ज आहेत ते ड्राय होतं आणि गळून पडतं. तर याला कंट्रोल करण्यासाठी आपण काय करतो, ट्रीट द सीड विथ मिक्स्ड सोल्युशन ऑफ स्ट्रेप्टोसायक्लिन अँड वेटेबल सिरेसन फॉलोड बाय हॉट वॉटर ट्रीटमेंट. हॉट वॉटर ट्रीटमेंटनं आपण त्याला कंट्रोल करू शकतो. स्प्रे द क्रॉप विथ स्ट्रेप्टोसायक्लिन और एग्रीमायसिन. ठीक आहे. आता नेक्स्ट ग्रासी शूट. आता एक ग्रासी शूट काय असतो, सिम्पटम पहा त्याचे. द सिम्पटम्स आर कॅरेक्टराइज्ड बाय स्टनिंग ऑफ प्लांट. स्टंटिंग होते. स्टंटिंग होणं म्हणजे काय, तर त्याची जी ग्रोथ आहे ती स्टॉप होते, त्याला आपण स्टंटिंग म्हणतो. एक्सेसिव्ह टेलरिंग अँड द इरेक्ट ग्रोथ हॅबिट. द लीव्ज आर ग्रीन ऑर पेल येल्लो. त्याचे जे लीव्ज आहेत ते ग्रीन कलरचे होतात किंवा पेल येल्लो कलरची त्याचे लीव्ज होतात. आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण काय करतो, तर रेजिस्टंट व्हरायटी वापरतो. ठीक आहे. हार्वेस्टिंग अँड यील्ड. आता सर्वात महत्त्वाचा शेवटचा पार्ट या टॉपिकमधला, हार्वेस्टिंग अँड यील्ड. तर पॅडीला हार्वेस्ट कसं करायचं, कसं काढणी करायची त्या पिकाची.
द पॅडी शुड बी हार्वेस्टेड व्हेन द मॉइश्चर कंटेंट ऑफ द ग्रेन इज अबाउट 20 to 25%. ज्यावेळेस त्या पिकामधला जो मॉइश्चर पर्सेंट आहे तो 20 to 25% झाला की आपण समजून जायचं की आपलं पीक हार्वेस्टिंगला आलेलं आहे. ॲट दिस स्टेज इयर्स आर नियरली राईप, स्ट्रॉ इज स्टील स्लाइटली ग्रीन. त्यामुळे काय होतं की या ठिकाणी जे इयर्स असतात ते वरचे ते काय होते राईप होते आणि त्यानंतर काय होतं त्याचे जे स्ट्रॉ आहेत ते स्लाइटली थोडे थोडे ग्रीन असतात. त्यानंतर टाइमली हार्वेस्टिंग प्रिव्हेंट द लॉस ऑफ यील्ड ड्यू टू द ग्रेन शेडिंग. जर आपण उशिरा काढलं तर ते ग्रेन शेडिंगमुळे होतं आणि त्यामध्ये आपल्याला लॉस होतो. तर युजली मेजॉरिटी ऑफ द ग्रेन्स इन द इयर ऑफ हायली यील्डिंग व्हरायटीज राईप इन 35 to 40 days. 35 ते 40 दिवसामध्ये ते राईप होते. आर फुल्ली इमर्ज ऑफ इयर्स. त्यानंतर इयर्स तयार होते. द क्रॉप इज हार्वेस्टेड बाय कटिंग द प्लांट्स विथ द सिकल नियर टू द ग्राउंड लेवल. जे जमिनीपासून जे आहेत त्यानंतर तिथून आपण काय करायचं कट करायचं प्लांटला. त्यानंतर काय करायचं द प्लांट आर लेफ्ट इन द फील्ड टू ड्राय फॉर 1 to 2 days. 2 दिवस त्याला काय करायचं वाळू द्यायचं उन्हामध्ये. दे आर टाईड इन बंडल्समध्ये त्याला बांधायचं. त्यानंतर ड्राईड फॉर 2 to 3 days. त्यानंतर 2 ते 3 दिवस पुन्हा ड्राय करायचं. द ड्रायिंग इज कंटिन्यूड टिल द मॉइश्चर कंटेंट इन द ग्रेन रिड्यूस. 12 ते 13% मॉइश्चर होईपर्यंत आपण त्याला वाळू घालायचं. त्यानंतर काय करायचं द क्रॉप इज थ्रेश्ड बाय द बिटिंग द प्लांट्स विथ स्टिक ऑर अंडर द फीट ऑफ द बुलॉक्स. आपण काय करतो जी काठी असते त्या काठीनं आपण काय करतो ते ग्रेन्स काय करतो आपण त्याला सेपरेट करतो किंवा बुलकच्या साहाय्याने बुलकला काय करतो आपण असं हातरायचं संपूर्ण आहे ना एक मध्ये जे एक हे असतं त्यानंतर बुलकला असं फिरवायचं म्हणजे असं एक गोल आकारामध्ये ते एक असतं त्या ठिकाणी ते त्या मेथडनं सुद्धा आपण थ्रेशिंग करू शकतो. स्मॉल साईज पॅडल थ्रेशर किंवा आपण थ्रेशर जे असतं आपलं काढणी यंत्र त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये सुद्धा आपण काढू शकतो. नावडेज मेकॅनिकल हार्वेस्टर आर अवेलेबल. सध्या काय आपल्याला मेकॅनिकल पद्धतीनं आपण ते हार्वेस्टिंग करू शकतो. आपल्याला ते बैलाच्या साहाय्याने किंवा स्टिकच्या साहाय्याने करायची गरज नाही. नेक्स्ट यील्ड. आता या पिकाचं उत्पन्न किती होतं तर याचं उत्पन्न आहे 40 ते 50 क्विंटल पर हेक्टर फॉर अर्ली व्हरायटीज आणि 60 ते 70 क्विंटल्स फॉर लेट व्हरायटीज. ज्या लवकर येणाऱ्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये आपण आपलं म्हणजे 40 ते 50 क्विंटलपर्यंत उत्पन्न निघतं आणि ज्या उशिरा येणाऱ्या व्हरायटी आहेत त्याचा ड्युरेशन जास्त असतो अशा व्हरायटीचं उत्पन्न आपलं 60 ते 70 क्विंटलपर्यंत निघू शकतं. ठीक आहे, धन्यवाद. जर तुम्हाला आपलं लेक्चर आवडलं असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा आणि जर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमचे जर काही सजेशन असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या ठिकाणी मी तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देईल. धन्यवाद.